आपल्या पंथात परशुराम व्यासांनी 13 आमने उभे केले. नंतर आपले कवीश्वरांमध्ये काही किंवा उपाध्यांमध्ये काही असे नंतर महंत उभे झाले. तर या महंती परंपरेकडे बघत असताना कुठेतरी हल्ली 2-4 हे जे वाद आहे याला तुम्ही कसं बघाल आणि याचं समर्थन आहे की विरोध आहे? आता हे महंतीचे जे वाद आहेत किंवा महंती निर्माण का झाल्या हे प्रामाणिकपणे कोणी संशोधन करत नाही. महंती आपण लोक म्हणजे आपणाला 2 नाव आहेत. एक आदरात्मक आहे आणि एक नाव उपहासात्मक आहे. कसं? एक महानुभाव आणि एक मानभाव. अच्छा, मानभाव. महानुभाव हे आदरात्मक आपलं नाव आहे आणि मानभाव हे उपहासात्मक आहे. म्हणजे मानभाव हे फार चालाक आहेत, हुशार आहेत, आतून एक आणि वरून एक करतात. या उपाधीलाही कुठेतरी पुरावे आहेत. ते म्हणजे असे की आपण स्वामींचं तत्वज्ञान किंवा सांस्कृतिक परंपरा ही आपली हिंदू धर्मशास्त्राला न सोडता किंवा न धरता समांतर रूपाने चालू आहे. अच्छा. आषाढीच्याच वेळी आपण देवपूजा करतो, बरोबर. सणही आपण पाळतो. म्हणजे आपण आपल्या पद्धतीनं सोडल्यासारखं करायचं. म्हणजे ही जी हा शब्द गेले की आपल्याला मानभाव शब्द लागतो. मानभाव म्हणजे मानभाव म्हणजे ते मानभाव ते नाही विषय, पण मानभाव आणि महानुभाव दोन्ही आपले विशेषण आहेत आणि यथात्मक आहेत. तसं महंती ही का सुरू झाली याच्या आधी मुळात गेलं पाहिजे आणि महंतीचा किती फायदा याकडे बी आपण अभ्यास केला पाहिजे. आता महंती का सुरू झाली याच्यावरती मी एक लेख लिहिले एकेकाळी, पण दुसऱ्या नावावर लिहिलंय. माझं नाव समोर येऊ दिलेलं नाही. की इतर धर्मामध्ये आपल्या गुरुची समाधी बांधून त्याची पूजा करतात. आता शास्त्रीय दोषामुळे विकल्प दोषामुळे आपण समाधी बांधू शकत नाही. तर मग आपल्या गुरुचं नाव बी आम्हाला राहिलं पाहिजे, त्याची पूजाही झाली पाहिजे आणि मग त्या नावाचे व्यक्तीला ते नाव देऊन नानयुक्त पूजन घडेल आणि गुरुचंही नाव राहील. अशा विचारातून या महंत्या तयार झाल्या. अधिक त्याचं कार्य तू कर, त्या आदर्श पुरुषाचा आदर्श तुझ्या जीवनात येऊ दे, जबाबदारी सांभाळ. ज्याला अधिकरण आधार अधिकरण संस्कृतमध्ये अधिकरण शब्दाचा अर्थ आहे आधार. आधारो अधिकरण. अधिकरण कोणाला म्हणावं की ज्याचा आधार आहे, मग धर्माला आहे, मंडळीला आहे, मार्गाला आहे, शास्त्राला आहे, ज्याच्या आधारावर आपण चालतोय तो अधिकरण. म्हणजे अशा भावनेतून महंत्या निर्माण झाल्या की त्याचे गुण त्याच्या ठिकाणी. आता तुमच्यामुळे खुर्चीला शोभा का खुर्चीमुळे तुम्हाला शोभा, आजचा असा प्रश्न निर्माण झाला की तुम्ही त्या लायकीचे आहात का त्या लायकीचा तो उपभोग घेत आहात. अशा प्रकारे त्या स्पर्धेतून मग 1-1, 2-2 महंत्या झाल्या. आता मुळात जर तुम्ही विचार केला की बडनेरच्या बाबांनी, आता आम्ही आराध्य बाबाच्या विचाराची माणसं, बडनेरेच्या बाबांनी हत्तीवर मिरवणूक काढली खारतरबाच्या दारातून. हत्तीवर मिरवणूक काढली त्यावेळी ही स्पर्धा तुम्हाला ऐकलं नसेल पण मी सांगतो. हत्तीवर मिरवणूक कुठून गणं बाजत हत्ती कुठं मिरवला राजापेठ आश्रमाच्या पुढून बडनेऱ्याच्या माणसाने का ती स्पर्धा. मग त्यावेळी आम्ही लेखले येथेचे अभिमान सांडलेलं का तुझे उद्यमी काय. अरे देवाने जर तुमचा अभिमान सोडला तर तुम्ही सर्कशीतला काय इंद्राचा जरी आणला असं लेख आहे बघा त्या काळी, त्या विश्वमंगलमध्ये त्या काळी. माझं ते पण दुसरं नाव आहे की तुम्ही इंद्राचा जरी आणला तर काही फरक पडणार नाही. त्यामुळे कोणी कितीही उपाध्याची टरफलं लावून त्यांनी दाऱ्या परगडे घेतली, त्यांनी ती आणखी 2-3 महंती घेतल्या. गुजर घेतली आधी, नंतर ते वडनेरचं नाव काय होतं मोरारमल घेतली, नंतर दाऱ्या परकर घेतली. म्हणजे उर्फ म्हटलं उर्फचे टरफल किती दिवस लावणार, अशा प्रकारचा तो लेख आहे त्यावेळी. आणि त्यामुळे मग कोणी कोणतेही आपलं वाटोळ करू शकत नाही. म्हणजे कोणत्यामुळे आमच्या धर्माची हानी चाललेली आहे असं त्यावेळी त्यांनी वातावरण तयार केलं. त्यामुळं आपण इंद्राचा आणूनही काही फरक पडत नाही आणि कोणत्यासारखा कोणी कितीही जरी आपल्या विरुद्ध आला तरी आपलं काही वाटोळ होऊ शकत नाही. महत्वाचं आहे की आपण कोण आहोत काय आहोत हे आधी स्वीकारा. मग तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही, कोणतंही वाकडं करू शकत नाही. आणि त्याचं हेडिंग होतं येथे अभिमान सांडलेला का तुम्ही तुमचाच अभिमान तुम्हीच लायकीचे नाही तर देव काय तुमचा अभिमान घेणार, म्हणून तुम्ही सुधरा अशा प्रकारचा लेख महंतीच्या संदर्भात मी त्यावेळी लिहिला होता. आणि मग आजही तर असा विचार केला तर महंती घेणाऱ्याने हा विचार केला पाहिजे की माझ्यात ती लायकी आहे का.
पण माझ्यात ती लायकी नाही असं प्रत्येकाला वाटतच नाही ना. योग्य लायकी हे आज आता मी म्हणतो जरी झालो तरी मी म्हणती देण्याचा संदर्भ आला. आता मी प्रत्येक महावाक्यात भेटलो तर रात्री 9 वाजता गेलोय किंवा पहाटे 7 वाजता गेलो, कळवलेलं नाही. कारण तर बाबा रागवले एकदा माझ्यावर, तुम्ही असा प्रकार का करतो, दुसरी मागे लागेल. म्हणलं काय नाही म्हणा, त्याने आमच्या काय भावना असतील, तुमच्या भावना असतील, पण लक्षात घ्या बाबा मीच उघड बोलणारा माणूस आहे. म्हटलं का, तर म्हटले आपण आता अधिकारी नाहीत, मी मला अधिकारी समजत नाही. मग काय अधिकारी नाही तर काय, म्हटलं आम्ही देवपूजा सांभाळणारे चौकीदार आहोत, आमचं हे प्रस्तुत सांभाळणारे आम्ही चौकीदार आहोत, आम्ही अधिकारी नाही. म्हणून मी माझ्या पद्धतीने वागतोय. मला मिरवणूक नको, स्वातकर नको, स्वागत नको. कुठल्या तरी पण एकदा भास्करदांनी माझी मिरवणूक काढली भोजनेने, बाकी मी कुठल्या हा शिंदोर्णीला काढली, हा ही दुसरी होती. पण तिथं ठरवून होतं सगळं, ते आगंतुक होतं. ते आपला समोरच्याची भावना असते ना, तुम्ही स्वतःला सेवक समजता, पण समोरची भावना असते आपल्याला. आता यापुढे म्हटलं तुम्ही पोथ्या करताय, यापुढे पोथ्या राहणार नाहीत आणि ते संपलेच आहे. आणि ही देवपूजा मार्ग व्यवसाय बंद राहील. परंतु देवपूजा आपल्यास कुणीतरी सांभाळणार पाहिजे, म्हणून त्याला ती नावं दिलीच पाहिजेत. आणि ज्याच्याकडे देवपूजा त्यालाच आता मान्य होतील आणि त्याच कराव्यात, नाही ते धन आपलं कायमचं जाईल. आणि म्हणून बाबा आता आपल्याला चौकीदारच राहायचे, चौकीदारच नेमायचे. आता तुमचे 2-4 माणसं पुथ्या करणारे संपले की हा विषय संपणार आहे असं मी बाबांना म्हटलो. तेवढे ते इळमकर बाबा आले, मग इळमकर बाबा सांगायला आले. मग आम्ही इळमकर बाबाची मिरवणुकीची तयारी केली. गेलो आम्ही त्यांना स्वागताला. म्हटले आता ते म्हणले मग आता मला सांगत चला. म्हटलं चला. इळमकर बाबा असे सत्पुरुष आचारवंत, ते सुद्धा त्या पालखीत बसले नाही. म्हणले देवपूजा ठेवा. हा, त्यामुळे आज 40 कोरोना झाले, सेवेकरी कोरोना, पण ते बाबाला कोरोना झाला नाही. याच्या मागे मी थोडं फार मोठं देवाचं सहाय्य आहे, म्हणजे अदृष्ट आहे फार मोठं. आणि ते अदृष्ट त्यांच्या जीवनात त्यांनी वागवलंय. मग आता ते 3-3, 4-4 महंते आहे. आता याला पंथीय ठीक आहे, तुमच्या लेवलला चालले असेल, पण पंथीय नवसाधक किंवा नवउपदेशी किंवा काही विशिष्ट लोक जे पंथाच्या टीका करायला तयारच असतात, ग्रस्त असतील, ते त्यांना हे कोलीत मिळाल्यासारखं होतं. नाही, ते आता संपणार ह्या गोष्टी, जरी आज झाले किंवा झाले, आता तो विषय संपलेला आहे. आता कोणीही अशा द्यायला मानणार नाही. आणि हे वतनदार या परंपरा सुरू झालेल्या आहेत आणि वतनदार पद्धतीनेच हे चालणार आहे. जो कोणी झाला तो बाहेरचा बाहेर. आज तुम्ही 2 पूजेकर झाले, शेवटी त्या पूजेकराने त्या पूजेकरला आणलं, स्टेजवर ठेवलं, मान्य केलं, म्हणजे कुठेतरी माघार घ्यावीच लागली. म्हणजे जो वतनदार आहे तोच टिकणार आहे, जो नकली व्हायला तयार करतो तो संपला. आता नकली कोण आणि असली कोण कसं? नकली म्हणजे आता त्याच्याकडे देवपूजा आहे, आश्रम आहे, वारसा आहे, परंपरा आहे, तो असली म्हणा. वस्त्र वगैरे दिले, वस्त्रच काहीच राहील नाही. वस्त्र आता कोणी कोणाला द्यायला लागले, डबल द्यायला लागलेत, काय म्हणजे वस्त्राला अर्थच राहिलेला नाही. मग आत्ताच्या घडीला जसं पूर्वीच्या काळी महंती ही पंथासाठी पूरक होती, आता तशी आहे का? आता देवपूजा सांभाळण्यापुरतीच आहे, बाकी पंथाला पूरक आज काय नाही. आता साधे व्यक्ती बी धर्मकार्य करतायत वैयक्तिक पातळीवरती. पंजाबमध्ये आता बाया आश्रम सांभाळून राहिले. आज 3 मोठमोठ्या मंदिरात बायाच म्हणतायत. डॉक्टर नगेंद्रच्या आश्रमात मंदिरात बाई म्हणताय, कीर्तनपुऱ्यात चक्रपाणी शास्त्रीच्या मंदिरात बाईच म्हणता आहे, शाखोरकरबाच्या मंदिरात बाईच म्हणता आहे, जम्मूच्या मंदिरात बाईच म्हणता आहे, बटाला मंदिरात बाईच म्हणता आहे. म्हणजे 80% त्या तुमचं MA शिकलेली अमेरिकेत नोकरी केलेली बाई फरीदाबादला बाईच म्हणता आहे आणि सावळी मूर्तीला म्हणतच नाही. मग म्हणजे कुठेतरी आता महंतीपेक्षा वैयक्तिक कार्याला भर, धर्म प्रचारही होणार वैयक्तिकच होतोय. आणि मग हे पुन्हा आता आपण कुलाचार्य आहात, खूपदा अनुभवलेले. याला कुलाचार्यांना, यांना पहिला मान, यांना दुसरा मान, यांना संकल्पाचा मान, यांना गंधाचा मान. ही परंपरा खंडित झालं चांगलं आहे का वाईट आहे? परंपरा खंडित होणार बी नाही आणि त्या म्हणजे परंपरेच्या भूतांनाही कोणी पोचणार नाही. म्हणजे नवीन मान पद्धती सुरू होणार, कशी किंवा म्हणते आहे म्हणूनच गण लावा असं नाहीये. ते म्हणत आहेत आता व्यक्तिपूजा वाढणार आहे. व्यक्तिपूजा ज्याच्याकडे काय आदर्श आहे किंवा त्याचा काय स्वार्थ आहे, मागतो आहे, अशी व्यवहारी आणि स्वार्थी आणि आध्यात्मिक या 2 भावनेतूनच आता कार्य चालणार आहे. काही वेळा स्वार्थातून उचलले जातं, काही वेळा अध्यात्मातून विचारलं. ज्याचा जसा विचार, ज्याचा जसा भाव, ज्याची जशी बुद्धी, त्या पद्धतीने चालणार. किंवा हा समर्थ माणूस
समाजाला आता मला मी सांगितलं मी पूजा करून घेत नाही, काय करत नाही, मी तुम्हाला सांगितलं. पण योग असाला एकदा की मी पोरी घेऊन गेलो नागपूरला आणि त्यांचा माझं काही घेणं नाही, संबंध नाही, पद्धत नाही, म्हणजे उठवायचं नाही. पण त्यांनी सिंहासन केलं तयार आणि अष्टांग पूजा तयार केली, माझी बिनओळखीचे माणसं. म्हणजे असं हे बुद्धिवादातून झालं त्यांच्या, किंवा कार्याचा विचार करून झालं. इथे आपला वैयक्तिक काय आपण कार्याचा विचार केला. मी कालच जेव्हा हे व्हिडिओ काढत होतो तेव्हा सगळे व्हिडिओ काढताना एवढी एक आश्रम असेल, एक घर असेल, 4 भिंती उभ्या करायच्या, कितीतरी संकट येतात. आज पुण्यात 4-4, 5-5 फिड्या खपल्यात फक्त भाड्याच्या घरात, 10 बाय 10च्या एवढी मोठी मोठी मंदिरं आपण उभी केली. हे मोठं कार्य आहे. आणि हे मी नेहमी सांगत असतो की फलटणच्या मंदिरांचा कायापट बाबांनी ज्या पद्धतीने केला, ज्या अतिव कष्टातून केला, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे 1 वर्षाने, 2 वर्षाने, 100 वर्षाने, 1000 वर्ष चालणारं कार्य आहे. मग आता बाबा, नवा काळ आणि जुना काळ याच्यातल्या काही अनिष्ट परंपरा पूर्वी होत्या, काही नवीन आता आलेल्या आहेत. जसं मी असं ऐकतो की पूर्वीच्या काळी ताट पाट पटकरावून लाठ्या काठ्या काढणं व्हायचं, म्हणजे एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर पटकराच्या होऊन भांडणं व्हायचे. ते आता कुठेच होत नाही. आज काही झालं, कार्यक्रम कोणी सोडून गेल्याचं माझ्या ऐकिवात नाही की बाबा माझा मान नाही झाला. तर ही अशा जुन्या परंपरा आणि नव्या परंपरा, या परंपराकडे आपण कसं बघाल? पहिली गोष्ट आता खऱ्यातर गोष्टी मी मग सांगितली तर त्या अभिमान लगा ईश्वरी अधिष्ठित जे कार्य असतं ते निश्चितपणे झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो जर उद्देश असेल तर ईश्वराचं सहाय्य मिळाल्याशिवाय राहत नाही. मी ज्यावेळी हा ट्रस्ट केला त्यावेळी रंगूबाईचं मंदिर आजही रेकॉर्डवर 560 फूट आहे फक्त. आजचा जो गाभारा आहे, तुला पाहिलं होतं जुनं मंदिर दगडी, आता जो गाभारा आहे तेवढंच मंदिर होतं, बाकीचं सगळं शेती दुसऱ्याच्या नावावर. मंदिरची जागा अगदी. आणि मग इथं लोक यायचे आणि ते सांगायचे की बाबा हे तुम्ही बारो नमस्कारी बारो का जाऊन दिली, शेती का जाऊन दिली, हे का जाऊन दिलं, ते का जाऊन दिलं. आता कायद्याच्या अडचणी लोकांच्या लक्षात येत नाहीत. कायदा असा आहे की जे तुम्ही खर्च केलं त्याची हिशोब पाहिजे. इथं त्यावेळेची परिस्थिती अशी होती की 5 लाखाला एकर दिला तर 2च लाखाचा कागद करायचा आणि 3 लाख त्यांनी ऑन द्यायचे. आता त्या कुठनं द्यायची, त्याच्यामुळे मी हे काम करू शकलो नाही. पण काम करत असताना आजच्या घडीला ती बारो गेलेली काही वर्षापूर्वी, शेकडो वर्षापूर्वी ती बक्षीस म्हणून आज मी मागच्या आठवड्यात घेतली आजच्या घडीला. आणि त्या परिसरामध्ये 560 फुटाचं आज 30 गुंठे जमीन केलेली आणि त्या 30 गुंठ्याला रुपये 2 कोटी खर्च केले. परंतु उघड 2 नंबरनी नाही, काळ्या बाजारने करून उघड कागद केले आणि आज 2 कोटीची ती जमीन कागद घेतलेली आहे. प्रश्न राहिलाय काढण्याचा पिठाचा. मला समोर गेट पाहिजे होतं, 6 कोटाचा रस्ता, 5 कोटीचं मंदिर आणि रस्ता किती 4 कोटाचा बोर्ड. हे मनात खटकत होतं. आणि ज्यावेळी चांगली भावना तुम्ही ठेवणार त्यावेळी चांगलं समाचार मिळाल्याशिवाय, देव सहाय्य केल्याशिवाय राहत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव. तर ते आता प्रकाश तिथला हा व्यवस्थापक ट्रस्टी आणि काढणाऱ्याच बा म्हणतं, मठ काढणाऱ्याच बाच्या नाव आणि व्यवस्थापन पोझिशन दुसऱ्याच्या नाव. आता दोघं एकत्र आल्याशिवाय काम होऊ शकत नाही. मग काढणाऱ्याच बाला म्हणती देण्यापासून पुढाकार घेतला, म्हणती दिली. तो इथं आला, त्याने त्याला बाहेर काढला, माझ्याकडे आला, म्हटलं ह्यांनी मला बाहेर काढलं, मला एक ट्रस्टी करा. म्हटलं ट्रस्टी करतो पण मला जागा द्यायची, घेतली. होय म्हटले, केलं मी त्यांना ट्रस्टी. आणि जागा घ्यायच्या टायमाला ते दोघे एक झाले, म्हणले आणखी 6 फूट वाढवून देऊ, 12 फूट बाद झालं. अहो म्हटलं माझी कल्पना ती नाही, असं वाकडं जाण्याची कल्पना, मला सरळ जायचंय. नाही म्हणले मिळणार. कोणा त्यांनी ती मागची जागा घेतली स्वतःच्या नावा करून खाजगी. आणि मग कापूसनगर बांधल्यावर कशाला मागे पडतंय, आयुष्य गेलं तरी मेला तरी हे मिळणार नाही. म्हणजे दोघंही अगावाला एक आले, मला लिहून दिलं. त्यांची बिल्डिंग मी हो नाही म्हटलं, तुमचं काय असेल ते नुकसान भरपाई देतो. बिल्डिंग बांधून दिली. ते म्हणले पैसे नका देऊ, बिल्डिंग बांधून द्या. आता आम्ही कोण पैसे घेणार म्हणून. आनंतर त्या बिल्डिंगच्या वादात ती बिल्डिंग तशीच पडली. माझं गेटचं काम होऊन गेलं. गेट झाल्यानंतर वादातून ती निर्माण झाली. सांगायचं तात्पर्य आपला जर उद्देश असेल, आता आज परत आणखी 10 फूट मला कसा व्हायचं मठ तयारी केली आणि तयारीच्या दृष्टीनं वातावरण तयार झालेलं आहे की पाठीमागे सरकारी जागा आहे, ती जर मिळाली तर मठ अजून मागं सरणार. म्हणून तो मागं ठेवलाय बांधाय. कशासाठी की देवाची शोभा आधी वाढवायची, मग आपलं बांधायची, म्हणून ते मागं ठेवले. दुसरीकडे बांधलं पाठीमागं.
पण तिथं वाढलं नाही का? तर ते जे माझे स्वप्न आहे की पण 40 वर्षापूर्वी मी नवरात्राला स्मरणाला बसत होतो बाबासाहेबांच्या मंदिरात. त्यावेळी जी कल्पना होती रांगणा तीर्थाची ती ट्रस्ट झाल्यावर अंमलात आले. त्यावेळी मी ट्रस्टी होईल हे मला स्वप्नही नव्हतं. म्हणजे जे जे मी उद्देश फलटणमध्ये किंवा समाजात स्वप्न बाळगून आहे ते माझे परिपूर्ण होत चाललेले आहे. मी आता जसा प्रश्न विचारला की पंथातल्या अशा कुठल्या अनिष्ट प्रथा अगोदर होत्या ज्या आता नष्ट झाल्या, जसं पटकरांचं उदाहरण दिलं, त्या चांगल्या झाल्या बाबा, या नष्ट झाल्या नाही. आता अनिष्ट प्रथा बऱ्याचशा वाढावी लागलेत. काय त्या कोणत्या वाढायला लागल्यात? वाढायला लागलेत म्हणजे 2-2 लोकांचे आश्रम, त्या अनिष्टच प्रथा. पण मग त्यामुळे धर्म वाढतोय की? जर फलटणला खूप सारे आश्रम आहेत, पण जर 50-100 किलोमीटर एखाद्या 2 जणांनी आश्रम मंदिर बांधलं, तिथे धर्मप्रचार वाढतोय. धर्मप्रचार वाढतो ह्या बौद्धिकतेतून किंवा अदृष्टाच्या नावाखाली, सेवेतून. नाही, नावाखाली नाही, अदृष्टाच्या शक्तीमुळे. जे चांगलं आहे त्याला अदृष्टाचं सहकार्य असतं ना. माणूस 10 चुका केल्या आणि एक जरी चांगलं काम केलं तरी त्या 10 चुकीकडे माणसं बघत नाही, चांगल्या कामाकडे बघतात. ते उलट होतं बाबा कधी. आज जगाला ते नामशेष होतं, त्याचा विचार. उदाहरण घ्या ना, बाजीराव, पेशवे बाजीराव कशासाठी प्रसिद्ध आहे? 39 लढाया केल्या त्याच्यासाठी नाही, बाजीराव मस्तानीसाठी प्रसिद्ध आहे. जे 999 कामं बेकार असतील पण एक जर चांगलं असेल तर त्याच्यासाठी देव आहे, त्याच्यासाठी समाज आहे. आता आपल्या संदर्भातलं बाबा, एवढं मोठं फलटणचं स्थानाचा जीर्णोद्धार करणं हे प्रेमदायक विधी आपल्याकडे म्हटल्या जातं, संरक्षण म्हणून. तुम्ही एवढे 4 स्थानं फक्त संरक्षण नाही केलं, एवढे मोठे केले तरी लोक काय म्हणतात, फलटणचे बाबा आहे ना ते काहीतरी वाद असेल बरं का, नको, हे कुठेतरी बदनामी झालीच नाही. ते होत असते तेवढं, कारण स्वामींची बी बदनामी, भगवान कृष्णाची बदनामी कोणाची केली नाही समाजाने. समाज हा विषय नाही. पण एक विचार करा, जसं म्हणजे मी जे सांगितलं की माझे जे स्वप्न आहेत ते परिपूर्ण होतात, होत आलेत, राहिलेले बी होतील. त्यातलेच हे लीळा चरित्र एक स्वप्न आहे. अजून काय स्वप्न आहेत? आता त्याचं उदाहरण जर जिवंत द्यायचं झालं तर जसं फलटणचं काम मी सृष्टीच्या माध्यमातून केलं, पण तसं स्वप्न माझं डोमेग्राम बद्दल बी होतं की बाबा तिथं विचार करत असताना नवरात्रामध्ये की आमच्या आश्रमात 2 स्थानं की त्याच्या भोवतानी पोरं सगळं झोपणं, बायांचं राहणं, उठणं. त्यानंतर नवरात्रात लोक जमलं म्हणजे प्रसन्न मठातच दृष्टीने बाया झोपायच्या, जेवण त्या पाटील बापाचीच ठिकीत राजमठातच उदक चालायचं. ह्याबद्दल मला मनात तळमळ असायची की हे कुठंतरी व्यवस्था झाली पाहिजे. आणि मग जेव्हा बांधणारे मला विचारू लागले त्यावेळी मी पहिला प्रश्न मांडायचा की आश्रम धर्मशाळाला माझी जो बांधून देईल त्यालाच मंदिरचं काम मिळेल. आणि मग परमिजे भाई या गोष्टीला तयार झाले की मी का तर आश्रमची मंदिरची भिंत एकच होती. ज्यावेळी मंदिर बांधायचं त्यावेळी आश्रमची भिंत पाडली जात होती, मागच्या वेळी पाडली, आता बी पाडली जाते. आणि आमचं वास्तव्य मंदिरातच, तेव्हा आमचं लांब काढून द्या. आणि मग मंदिरापासून आमचा आश्रम जमा केला मंदिरात आणि 50 फुट आश्रम सुरू केला. म्हणजे हे जे स्वप्न आहे हे स्वप्न परिवर्तित झालेलं आहे माझं. म्हणून मला सांगायचे की जिथं चांगले स्वप्न असतील किंवा आपल्या कल्पना असतील ते ईश्वर परिपूर्ती केल्याशिवाय राहत नाही. हे माझा फलटण नाही तर त्या डोमेग्रामचा बी अनुभव आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, ही जी बसलेली वास्तू ही आधी बांधली मग खरेदी केली. रंगशाळा मंडप आधी बांधला मग खरेदी केला. का तिथं एक संन्यासी होता, 2 भाऊ नाव. संन्यासी हा अत्यंत चांगला म्हणून तो म्हणे हमारा हे भगवान आहे, आप जितना करणार करो. आणि मी ते बांधलं, मंडप बांधला आणि त्याचा पाया वर आला की दुसरा आडवाला. त्याला गुप्ती 15,000 दिले. 15,000 दिली की तो बसला. आणि मग सगळं झाल्यानंतर मग परत खरेदी केलं, मंडप गाळून बाकीचं मंडप देणगी, बाकी 15,000 त्यांनी घेतलीच होती. तसं आता 12 देणगी, 12 बरोबर 14 गुंठे परत 10 लाख रुपये गुंठे मागच्या आठवड्यात घेतली. 1,46,00,000 जागा घेतली. आता असं 30 गुंठे झाले रंगशेळचा परिसर. असं तो बांधणार दिसेल. आता मार्केटिंग केलं त्याचं, बगीचा खर्च आणल्यात कुंड्या वगैरे असं ते करू. तर माझे जे स्वप्न आहे तिथल्या जन्मस्थानला तिकडे 18 गुंठे जमीन आहे नदीच्या बाजूने. कलेक्टरला इथं भेटलो, कलेक्टरला. माझी कलेक्टर तर तिथं राहत्या, श्रीनिवास आहेत ना आता खासदार, ते त्यावेळी इथे कलेक्टर होते साकारला. आणि इथं पावत्या पडत असताना तिथं मी गेलो तर ते पवार बोर्ड होता, निवासी कलेक्टर पवार आडनाव होता, हनुमंतराव पवार निवासी कलेक्टर. आणि ही कामं सगळे निवासी कलेक्टर करतात. तिथे पोरगी आली वालीची, पवार आडनाव लिहिलं.
खरे म्हटलं तुमच्या गावातला कोणी साहेब आहे का मोठ्या पदावर? तर मला काय सांगता येणार नाही, वडिलाला पाठवते. मग तिने वडिलाला पाठवलं. म्हणलं तुमच्या गावातलं कोणी चांगला शासकीय अधिकारी आहे का? म्हणे आहे बा आमचे पवार साहेब आहेत. कुठे आहेत? म्हणलं सातारला आहे. तो तुमचाच आहे? म्हणे आमच्याच गावचा आहे. तो तिथल्या दौंडच गावचा आहे. तिथे हा दौंडच म्हणून तिथल्या एक वाडी तिथं पवारवाडी म्हणून तिथला होता तो. मग तिथं बघा हे योग कसे. मग तिथं म्हणले आपल्या एका माणसाने दीक्षा घेतली होती तिथं वाड्यातल्या. त्यावेळी तो चालला, तो माणूस दीक्षित होता. तो म्हणजे तो दीक्षित मानभाव आहे ना तुमच्या आधी आपल्या दीक्षा घेतलेली, त्याच्या बापाची होती, त्याला घेऊन जातो मी त्याच्या बापाकडे. मग त्याला घेतलं, त्याच्या बापाकडे गेलो. जीप तिथनं जीप काढली, बाप घातला गाडीत, सातारा गाठला. आणि मग आम्हाला जन्मस्थानच्या वतीने एक जागा आहे तेवढी आम्हाला तुम्ही द्या. ते म्हणजे ठीक आहे, तिथले कागदपत्र पाठवून द्या मला, मी करतो. त्यानंतर वेळ झाला, परत बापाला घेऊन गेलो. परत वेळ झाला, परत बापाला घेऊन गेलो. आणि पाठच जायला त्याच्या घरी चहा प्यायच्या. मग तिसऱ्या वेळ गेलो आम्ही. ते गेलं तर पोरग सोडायला शाळेत, कलेक्टर नेवासी हनुमंतराव पवार म्हणून होते. मग ते आले, म्हणजे चहा पिला. महाराज आता असं करा, वडिलाला काय आणू नका. मी या आठवणीला, कारण आमच्या मग आणि किंवा आम्ही त्याबद्दल दुमत नाही, पण वडिलाला काय आणू नका, तुम्ही येत जा. मग परत मी चौथ्यांदा गेलो. दुसरी मामलेदारला त्यांचं लेटर आलं, मामलेदारांनी बोलून घेतलं. आणि 30 वर्षाच्या कराराची जागा पुढे जी बगीचा आहे ना आता यल नदीकडून पुढचं इशी बाहेर आपलं नाहीच, ती जे कारंज आहे ना तिथनं पुढचं सगळं सरकारी. हा, मग ते सगळं यल ताब्यात घेतला आणि 30 वर्षाच्या कराराने घेतला. अजून त्याला 30 वर्ष व्हायचे. नंतर चिन्नारकरांनी भांडण सुरू केलं, तिकडून मला रस्ता पाहिजे. त्या भांडणात 15 वर्ष गेली स्टे मध्ये. त्यामुळे 30 वर्षाची मुदत माझी वाढली. आणि आता माझी अशी प्रतिमा तयार झाली की आता मी कधी कलेक्टर कडून ती कायमसाठी घेणार. मागची जागा आता रामराजेकडून घेणार. म्हणजे ही सगळी आजची प्रतिमा आहे. कालच्या पेपरला आलं पाहिजे असेल. म्हणजे आता प्रतिमा अशी झाली आहे की तेच मला अधिकारी ओळखतात, या महाराज बसा म्हणतात. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं कार्य करताना किंवा आपल्या हे ट्रस्टचं कार्य करताना आणि कुलाचार्य म्हणून कार्य करताना तुम्ही कुणाला विश्वासात घेत नाही, एक कलमी किंवा हुकुमशाह पद्धतीने वागतात असा लोकांचा आक्षेप आहे. तुम्ही ह्या आक्षेपाकडे कसं बघा? नाही, ह्या आक्षेपाकडे असं बघतो की काही गोष्टी समोरच्याला आपण समजवू शकत नाही आणि जे आपल्याला कळत नाही ते आपल्याला जे कळत नाही तेही या लोकांना काही कळत नाही. अशा काही वेळा अवस्था होतात की त्यांना आपण समजून देऊ शकत नाही. समजून देऊ घेतले तरी समजून घेण्याची पात्रता त्याची असत नाही. अशा वेळी आपल्याला आपलं रिटर्न यावंच लागतं. त्यामुळे आपल्याला आपले त्याच्या गैरसमजातून हे निर्माण झाले. आणि अशा लोकांना ही 10 वर्षांनी परत ते तुमचंच बरोबर होतं म्हणून माझ्याकडे आले. म्हटलं वादामुळे, परिषदेच्या एका वादामुळे किंवा एका विशिष्ट व्यक्तीला देण्यामुळे दुसरी परिषद निर्माण झाली, ही आपल्यामुळे असा आक्षेप आहे. नाही, माझ्यामुळे नाही झाली ती. कशामुळे झाली? माझ्यामुळे नाही, गोपीनाथ भाऊंना अध्यक्ष केल्यामुळे झाली. अच्छा, माझ्यामुळे नाही. मला तर बिडकर भाऊ अध्यक्ष म्हणत होते, परत तुम्ही नागराच्या घरात घातलं पद म्हणून झाली ती. तसं माझ्यामुळे नाही झाली. मला म्हणजे हे जे हुकुमशाह पद्धतीने लोकांचा आक्षेप, याला तुम्ही असं म्हणाल जी गोष्ट आपण समजावून देऊ शकत नाही समोरच्याला, आणि समोरचा समजून घेत नाही, त्यावेळेस आपल्याला कार्य करण्यासाठी डिसिजन घ्यावं लागतं. त्याच्या अज्ञानपणाचे ते आरोप होतात, तो पुन्हा सुज्ञपणे जाग्यावर. बाबा, आता बदलत्या काळामध्ये पंथ कार्य करत असताना काय करायला पाहिजे? पंथाचं प्रचार माध्यम, प्रसार माध्यम कशा पद्धतीने हवं? पंथाचं प्रसार माध्यम बौद्धिकता माध्यमाचा, विशिष्ट तत्वज्ञान उच्च प्रतीचं, हे सर्व आता समाजाला कळायला लागलेलं आहे. आणि मग अशी मी म्हणलं काबुल कंदारपर्यंत पोहोचला, तिथून झेंडा मागे येऊ देऊ नका. आजच्या पिढीनं आपला झेंडा फार इंग्लंड, अमेरिकापर्यंत पोहोचवला आहे. त्यामुळं प्रसार माध्यमातून, बुद्धी माध्यमातून आपण सबल व्हायला लागलेलो आहे. परंतु आपण आपल्या काही प्राचीन रूढी परंपरेतच गुंतल्यामुळं काही उदाहरणार्थ आता माझ्या बौद्धिकतेत पण मी सांगतो की अमेरिकेत एक सद्गृस्त आहेत, ते 2-4 वर्षांनी येतात, महाराष्ट्रात देवपूजा वगैरे करतात. त्यांना प्रत्येक बहुतेक 80% असं सांगितलं जातं की तुम्हाला अमेरिकेत मोक्ष मिळणार नाही. अमेरिकेत तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, शास्त्र सांगतं. तो माणूस माझ्याशी चर्चा करायला लागला. मला त्याने आश्रमात बोलून घेतले, का इथं मी फलटण लिहू शकत नाही, तुम्ही आश्रम वांबरीला गेलो. तिथे मामांच्याकडे लोक जातात, मी तिथं बसलो, मी रूम मध्ये बसलो. ते मला म्हटला
किंवा म्हटलं टक्केवारीने ते खरं आहे, पण मोक्ष मिळत नाही ह्या मताचं मी नाही. ते म्हणे कसं काय, आता तो माणूस अभ्यास करणार चांगला, बरोबर, मी ते चांगली गीता चांगली, आता मी त्याला गीतेवर जोर द्यायला लावलाय, बरोबर, मी जोर होता. म्हटलं तुझं अज्ञान आहे, तू अभ्यास करतो आणि तू मांडवाचा आहे, तुला मोक्ष मिळणार नाही. तुझ्या अभ्यासावर तू ठरव ना मोक्ष मिळणार का नाही. ते म्हणजे कसं काय, म्हटलं पूर्वी म्हण. त्यांनी पूर्वी म्हणली, काय म्हटला, सृष्टीमध्ये कवणे करणे म्हणते त्याला. म्हटलं तुझ्या अमेरिका सृष्टीच्या बाहेर आहे का. तो उठला ना अक्षरशः माझ्या पाया पडला. मला हे सांगा, सृष्टीमध्ये कवणे करणे, त्याचा सृष्टीमध्ये अमेरिका आहे का नाही. वर आता एक आहे तिथं 10% केली क्रिया वाया नव्हती. माझं म्हणे त्याला काय, ज्याला प्रतिकारांचा तर सुरू होईल ना त्याची 10%, 20%, 30%, मग तो महाराष्ट्रात येईल, जन्माला येईल. म्हणजे हे तुमचं शास्त्र सांगत असताना त्याला म्हणायचं तुला मोक्ष नाही, अमेरिकेत तुला नाही. अरे पण त्याची केली क्रियाचं काय आहे का नाही. आणि मग त्या माणसाने कसं सांगायचं, मला 15,000 रुपये दिले भंगत करा पलटलं म्हणे. म्हणजे हे मला काय म्हणायचं, आधी अर्थ घ्या मग त्याच्या डीपमध्ये जा. महाराष्ट्रामध्ये राहदेवाने सांगितलं गंगातीर असावी, आपण गंगातीर राहतो का, महाराष्ट्री असावे, महाराष्ट्रातच राहतो का, कानड देश तेलंग देशानं असावे, आपण ते पाळतो का. पण माहूरला नाही जायचं पाळतो, दिल्लीला जातो, पुरीपाटणी नवसावे, मुंबईला जायचं टाळतो का, आणि मग माहूरलाच का टाळायचं. म्हणजे आम्ही थोडी क्रांतिकारी विचारायचे आहेत, आम्हाला भास्कर भट्टाची क्रांतिकारिता अत्यंत मान्य आहे. दुसरी गोष्ट आमचं म्हणणं असं आहे की 7 ग्रंथामध्ये 4 ग्रंथ भगवान कृष्णावरती आहेत, 12वर आहेत. आता त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे, कोहम, मी कोण आहे, त्यांनी त्यात स्पष्ट लिहिलंय की हिंदू धर्मात अनेक धर्म निर्माण झाले, पण सगळ्यांनी भगवान कृष्णाला आधी स्वीकारलं आणि मग आपली दुकानं चालवली. त्यांना माहित होतं कृष्ण जर नाकारला तर आपलं दुकान चालणार नाही. मग त्यांनी उदाहरणं दिले, आपलं दिले, पंढरपूरचं दिले. म्हणजे हे सगळे मग कृष्ण भक्त, पण आपली दुकानं चालवायसाठी कृष्णाचं नाव घेतात फक्त. मग आता हे खरं की काय समजायचं. म्हणजे अशा पद्धतीने जर विचार केला तर भगवान कृष्णाला आपण टाळू शकत नाही. आज बी आपले काय पोथी पंडित, आपण सगळे पंथात स्वामींचं मंदिर असतं तिथं श्रीकृष्ण मंदिरच नाव देतो. म्हणजे मला काय म्हणायचं की तुम्ही स्वामींचं वैशिष्ट्य सर्वश्रेष्ठत्व एका विशिष्ट वचनावर अवलंबून आहे. कवना कवनो येतं त्या क्षेत्रात जर तुम्हाला जायचं असेल तर ते श्रेष्ठ. पण इथे तथा करू अहम तो सर्व पापे बे मोक्षेशामी वासुस. तुला जे करायचं ते कर, पण मला शरणी मामेकम शरण. आता अहम तो सर्व पुण्य बी म्हणायला पाहिजे ना, पापे बेस म्हटलेलं. म्हणजे याचा अर्थ काय की मोक्ष ही पुण्याचं प्राप्ती आहे का पापाची प्राप्ती आहे. हा, पण इथं केवढा विश्वास, न मे भक्त प्रणश्यती, माझा भक्त कधी नासू शकत नाही. त्याला उदाहरण आहे अर्जुन आणि हनुमानाची कथा. तिथं नैतिकता चूक कोणाची, अर्जुनाची, तरी वाचवलं कोणाला, अर्जुनाला. म्हणजे ही उदारता. पण आता बाबा आपण जसं प्रचाराची गोष्ट केली, पण जसं मग तुम्ही म्हटलं की अनिष्ट प्रथांमध्ये रूढींमध्ये अडकलेला आहे. जसं उदाहरण द्यायचं, उटी उपहार हे सगळे विधी आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण त्या लोकांना हेच माहिती नाही उटी उपहार का करायचं. आता फलटणलाच आपल्या अमावशेला यात्रेचं स्वरूप येतं, पण लोकांना काय जाणीव, काय फक्त नाम देऊन किंवा फक्त माणसं वाढून काय फायदा आहे, त्यांना ज्ञान नाहीये ना. ज्ञान आणि संस्कार, ज्ञान सगळ्याकडे नाही, संस्कार सगळ्याकडे आहेत. आता हे उटी विडावसर उपहार जे आपण करतो त्याला आपल्या शास्त्राचा आधार तर आहेच, पत्रम पुष्पम स्वयं. परंतु याही पलीकडे जाऊन सर्व धर्मशास्त्रांचा त्याला आधार आहे. काय म्हणतो मी, सर्वांच्या धर्मशास्त्रांचा आधार आहे. काही विशिष्ट पद्धतीने आपण त्यात खूप हुशार आहोत, खूप कुशलता. परंतु मनुष्य जन्माला आला, पेढे बर्फी वाटले जाते, मेल्यानंतर 13व्यापर्यंत स्वामींनी सांगितले काय, अन्नदान ते इथं लक्षात द्या. अन्नदान ते उत्तम, ते का उत्तम ते मी सांगतो नंतर. म्हणजे सर्व धर्मामध्ये अन्नदानाला अत्यंत महत्व आहे आणि त्याच्या संस्काराप्रमाणे विशिष्ट प्रथा पाडलेल्या आहेत. मग तो मूळ जन्माचा असो नाही तर 10व्याचा असो, लग्नाचा असो नाही तर वास्तुशास्त्र असो, सगळ्यात काय आहे महत्वाचं, अन्नदान. आता अन्नदान ते उत्तम का, त्याचा दुसरा अर्थ घ्यावा लागेल. कसं की बाकीच्या दानात दाता थकतो, घेता थकत नाही. तुम्हाला 10,000 दिले तुम्ही घेणार, 20,000 दिले घेणार. पण अन्नदानामध्ये जेवणात दाता थकत नाही, घेता थकतो, म्हणून अन्नदान ते उत्तम.
वा, मला आज नवीन अर्थ हा महत्वाचा कळला. हा महत्वाचा उद्देश आहे, अन्नदानाचा उद्देश. आणि म्हणून ह्या रूढी परंपरा हे संस्कारातून रूढी तयार झाल्या. देव खात नाही पण उपार धावतो, पण कुठल्या तरी निमित्ताने अन्नदान हे घडलंच पाहिजे, कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आता ते म्हणतात ना रक्तदान ते सर्वश्रेष्ठ दान, तसं अन्नदान रक्तदानात बी दाता थकेल, घेता थकणार नाही. पण इथं दाता थकतो, घेता थकत नाही, म्हणून अन्नदान ते उत्तम. हा आध्यात्मिक अर्थ. आणि व्यावहारिक ते सगळ्या धर्माचा अन्नदानाला महत्व आहे, हा मुद्दा आहे. अगोदर विचारल्याप्रमाणे बदलत्या काळानुसार धर्मप्रचाराचं माध्यम नेमकं कुठलं असावं? फॉर एक्झाम्पल फक्त प्रवचनच करावे नाही, की फक्त पोथीच करावी, की फक्त सत्संगच घ्यावा? हा, याच्यामध्ये असं आहे. आता पुढचं व्हर्जन सांगतो का फक्त युट्यूबवरच चालावं? नाही 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 नाही. ज्याला स्वामींचा जो हत्तीचा दृष्टांत आहे, तो दृष्टांत प्रत्येकाने दुसऱ्याच्या बाबतीत आणि आपल्या बाबतीत समोर ठेवायचा आहे. की दुसऱ्याचं कार्य आहे ते सुद्धा धर्माला पूरक आहे, माझं कार्य आहे ते सुद्धा. मग मी पाय असेल, तो पाठ असेल, तो शेपूट असेल, पण इथं घडतं काय वेळा की माझंच काम श्रेष्ठ असं नको. ज्याला जे शक्य आहे त्यांनी ते धर्माचं काम कर्त्यांनी ठरवावं आणि त्या क्षेत्रात हे सगळे जर एकत्र आले तर धर्माची प्रतिमा फार मोठी होणार आहे. आणि आज घडतंय की मीच माझं काम श्रेष्ठ म्हणणं हे चुकीचं आहे. स्थान बी पाहिजे, प्रसाद बी पाहिजे, विद्या बी पाहिजे, प्रवचन बी पाहिजे, हे सर्वच पूरक आहेत. अगदी लहान मुलं घेणं हा सुद्धा फार मोठा धर्म आहे बायांचा. या जर बाया नसत्या तर आपला धर्मच वाढू शकत नाही. आणि म्हणून हे पाठीमागून जे सपोर्टिंग आहे तो स्त्री वर्गाचा आहे, तोही महत्वाचा आहे. त्याची दखल कुठंतरी घ्यायली पाहिजे, आठवण ठेवली पाहिजे. असतील 10 दोष त्यांच्यात, परंतु धर्माला पूरक ते काम करतात खऱ्या अर्थाने. आणि म्हणून ह्या सगळा जर विचार केला तर धर्माचं भविष्य बौद्धिक पातळीवर आता कोण वैयक्तिक दोषाकडे बघत नाही, बाहेरचे सुद्धा आपले सुद्धा. कारण पूर्वी कसं व्यक्तीवर धर्माधिष्ठित होते, आता तत्वज्ञानावर धर्माधिष्ठित आहेत, आता अनुभव धर्माधिष्ठित आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे घडलं तो तुमचा भक्त होतोय. तुमचं घडायला तुम्हाला ईश्वरी अधिष्ठान हवे, ईश्वरी तुमच्या ठिकाणी अभिमान हवे, ते तर तुमचं प्रणवेल लोकांना समजेल. आणि हे जोपर्यंत तुमच्यात पात्रता येत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. मग तुमचे 10 गुण असले तरी 1 गुण सुद्धा तुमचा चालू शकतो. तुम्हाला माहित नाही, हरिंद्र जितेंद्र व्यास म्हणून आपले ते होऊन गेले आणि ते शास्त्री होते. त्यांनी आपलं कर्मराठीची झाली, ते कपडे होते, हा दीक्षा सोडली नाही, कर्मराठीची मुलं बाया वगैरे झाल्या. सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांना नाव उठवले त्या काळची गोष्ट. आणि मग एक केस निर्माण झाली, मांगभाव पंथाचा केस, मांगभाव. मग त्यांनी केस केली त्या माणसावर आणि त्या नागपूर कोर्टात जिंकून धावली. आणि सगळ्या माणसांनी त्यांना तुम्हाला प्रेमाचा उपाय, तुम्हाला प्रेमाचा, त्याचा गौरव केला. म्हणजे मला बहिष्ठ केलं, त्याने धर्म वाचवला. म्हणून त्या समोरच्या कोणावर जाऊ नका कोणाला. म्हणजे धर्मप्रचाराचं माध्यम कुठलंही एक नाही, जो तो आहे तो आपापल्या पद्धतीने करतच असतो. धर्मप्रचार चालू असतो. सोशल मीडियावरती जे काही शास्त्र फिरतंय सध्या पोपटासारखं झालं, कारण महावाक्य सुद्धा सोशल मीडियावर त्याचं जिवंतपणा अंमलात असेल तर. पूर्वी महंतांच्या आचरणावरून महावाक्यात उपदेशी त्या गावात होत होते. आता मंडळींच्या करणीवरून असलेली उपदेशी निघून जाते, अशी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती. नाही, आता सोशल मीडियावरती म्हणजे युट्यूबवरती किंवा आता फोनवरती उपदेश देणं हा जो प्रकार सुरू झालेला आहे, शास्त्र सांगणं फोनवरती, शास्त्र एक वेळ मान्य करू, पण उपदेश देणं हे म्हणजे चुकीच्या गोष्टी. आणि उपदेश हा विधी आहे का आपलं शास्त्र हे सांगा. कुठं कुठे आचार्यांच्या याच्यात काय श्रवण केलं असं आहे. श्रवण केलं म्हणजे सांगितलं. उपदेश शब्द नाही, श्रवण. उपदेश शब्दाचा अर्थ मुळात समजून घ्या. पहिला जो उच्चार सांगतो त्याला उपदेश म्हणतात. काय पहिला जो उच्चार? उपदेश अद्योच्चारणम असं सूत्र आहे कौमुदीत, पहिलं सूत्र. उपदेश कशाला म्हणायचं? पहिला जो उच्चार शिकवला म्हणजे प्रत्येक उपदेश प्रक्रिया चालू आहे आपली. एक शिकवलं मुलाला तो उपदेशच आहे. अद्योच्चारण हा उपदेश. मग ते कान फुकणं हे आपली धर्माची एक विशिष्ट परंपरा. एखाद्या हायस्कूलचा विशिष्ट ड्रेस तसं ते एक आपली संहिता बनवली. आता महावाक्यात फोनवरून दिले तर नाही देतात तो विषय वेगळा, पण चालतं का? शास्त्राचा जर आपण विचार केला तर चालता का? कारण आपल्या शास्त्र असं सांगतं की तो जवळ असावा, समोर असावा, शिष्य वगैरे ऐकणार. शास्त्र कुठलं आहे? कारण की हल्ली काय झाले की सगळं शास्त्र जे पोपटपंच आपण मग शब्द वापरला ना,
हे अर्धवट ज्ञान घेऊन जे काही स्वतःला वास्तविक म्हणवतात ते ह्याच शास्त्राचे बळी ठरले आणि स्वतःला समजायला लागले. आणि त्यामुळे मग पंथात ह्या असे आता काही विशिष्ट ग्रुपवरती वचनांचे असे अर्थाचे अनर्थ असतात बाबा की देवा रक्षण कर असं वाटतं. मग ते कदाचित ह्या पोपटपंची ज्ञानामुळे किंवा ह्या सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे झालं असं वाटतं का आपल्याला? झालं ना, त्याच्यामुळे झालेलं आहे. कारण की गुरु कशी जायचं, शास्त्र अभ्यास करायचा, ही गुरु परंपरा कुठेतरी अधिष्ठान ते नष्ट झालंय. पाहिजेच आचरितायाचा धर्म. जोपर्यंत तुम्ही त्याचं शब्दाचं कार्यात येत नाही तोपर्यंत शब्दांना काय अर्थ नाही. मग बाबा आता आमच्यासारख्या तरुणांना धर्म प्रचारासाठी आणि धर्म सांभाळण्यासाठी आपण काय संदेश द्या की बाबांनो तुम्ही असं करा, धर्मही सांभाळेल, पंथही सांभाळेल, तुमचं वैयक्तिक आचरणही सांभाळा. आपण प्रत्येकाने एक जरी पाळलं की मी धर्माला पूरक नाही झालो पण माझ्यामुळे धर्मालाही कमीपणा येऊ नये एवढं जरी सांभाळलं तरी पुष्कळ प्रचार झाला. तरुणांनी स्वतःला जरी सांभाळता नाही आलं तर धर्मासाठी तरी निदान जागायला. म्हणजे धर्माला तुमच्यामुळं काही गालबोट लागेल हे कृत्य नाही केलं तरी धर्म सांभाळण्यासारखं धर्म प्रचार. धन्यवाद बाबा, दंडवत. खूप खूप मनमोकळी उत्तर दिलीत. बाबांनी इतका वेळ आपल्याला मनमोकळीपणाने धर्म प्रचारासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे मनमोकळी उत्तरे दिली. सर्व गोष्टींना, सर्वच प्रश्नांना मनमोकळं उत्तर देताना बाबांनी जे दिलदारपणा दाखवलेला आहे. कधी कधी माणूस सांगत असताना कुठेतरी संकुचितपणा होतो तो बाबांकडून झालेला नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की बाबा रात्री संध्याकाळी 7-8 वाजता रद्द करून आलेत. प्रवासाचा थकवा, सगळ्या गोष्टी, आत्ताही कामं सुरू आहेत. आपल्या या फलटण नगरातल्या आबासाहेब मंदिरासमोर भव्य दिव्य गेटचं उभारणीचं काम सुरू आहे. तिथले कामं चालू असताना बाबांनी आपल्या या धर्मगप्पा विथ धनंजय या युट्यूब चॅनलच्या आचार्यांची थेट भेट या कार्यक्रमामध्ये आवर्जून वेळ दिला. खूप खूप धन्यवाद बाबा. तुमचे हे सर्व कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी ठरो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढच्या वेळेस नवीन आचार्यांसोबत, आचार्यांची थेट भेट या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. आता ह्यांच्या फोनवर घेता येईल का तुमच्या? घेऊन घ्या आता नाही नंतर मलाही पाहता येईल ना. बस ना मी काय नाही पुश करून फक्त लाल बटन दाबा ना. बंद करा.